नमस्कार मंडळी, मी दिव्या स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर बघा, माझ्या लाडक्या भावाचा साखरपुडा आहे आणि मी, काकी वगैरे, आत्या वगैरे आम्ही सगळीजणं पुढच्या गाडीमध्ये नवरीच्या घरी गेलो होतो. नवरीच्या गावी म्हणजेच माझ्या होणाऱ्या वहिनीच्या घरी. तर आम्ही पहिल्या गाडीमध्ये गेलो आणि बाकीची जी नवरदेवाची बाकीची माणसं वगैरे होतात ती आमच्या पाठून येत होती. तर बघा, माझ्या काकी वगैरे, आत्या वगैरे होत्या, त्या आम्ही सगळेजण पुढं गेलेलो. आमच्या वहिनीच्या घरी जाऊन तिथे बसलो होतो. त्यांच्या पण बऱ्याचपैकी लेडीज वगैरे आलेल्या. आपल्या महाबळेश्वरमध्ये कशी पद्धत आहे, नवरीला जी साखरपुड्याची साडी वगैरे लागते ती नवरदेवाच्याकडून मिळाली जाते ना. तर आम्ही सर्वजण हे सगळं साहित्य घेऊन गेलो होतो त्यांच्या घरी. तर त्यांच्या 5 लेडीज आल्या होत्या. इकडे त्याला बुत्ती बोलतात आणि त्याच्यामध्ये सगळं 1.25 किलो म्हणजे गहू पीठ वगैरे, साखर वगैरे सगळं असं 1.25 किलो असतं आणि हे सगळं नवरदेवाच्याकडून नवरीकडे गेलं जातं. त्याच्यामध्ये साड्या असतात, परकर वगैरे असतात, मेकअपचं बॉक्स वगैरे असतं. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना ही पद्धत माहिती असेल की नवरीकडे बुत्ती घेऊन जातात ते. तर त्यांच्या 5 सुवासिनी आल्या होत्या. हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांनी आणि ते बुत्ती सोडत होत्या. तर बघा, त्यांच्या 5 सुवासिनी येऊन हळदी कुंकू वगैरे लावलं, त्यांनी बुत्ती वगैरे सोडली आणि नवरीला जी काही साखरपुड्याची साडी वगैरे द्यायची होती. तर तुम्हाला सांगू का एक गंमत, ते दरवेळेला माझे व्हिडिओ आहे ना मी स्वतःच काढते. तर ह्यावेळेला माझे व्हिडिओ काढण्यासाठी माझा जो कॅमेरामॅन होता, म्हणजे माझ्या काकांची मुलगी होती, ती छोटी आहे आणि तिच्याकडे मी मोबाईल दिला होता. तर तिने पुढे जाऊन तिला शूट करायला सांगितलं, तर ती आमच्या पाठीमागे होती. सो तुम्ही ते जरा समजून घ्याल. आम्ही जे काही साहित्य घेऊन चाललो आहे ते काही व्यवस्थित क्लिअर दिसत नाही. तर हे तुम्हाला समजलंच असेल थोडंफार की आम्ही नवरीची साडी वगैरे साखरपुड्याची घेऊन चाललो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, ही आहे माझी वहिनी, जी छान अशी तयार झाले. तर तिने ऑलरेडी साडी वगैरे घातली होती, पण आपल्याकडे कसं नवरदेवाकडून जी साडी मिळते साखरपुड्याची ती घातली जाते आणि तिने सगळं मॅचिंग कानातले वगैरे घातलं होतं माझ्या वहिनीने. तिची जी मेकअप आर्टिस्ट होती, मी तिला ते काढायला सांगितलं, कारण की आपल्याकडे कसं जे नवऱ्या मुलाकडून जे कानातलं आणि पैंजण येतं तेच घालावं लागतं साखरपुड्याच्या वेळेला. तर मी तिला कानातले आणि पैंजण दिलं घालायला. तर ती मेकअप आर्टिस्ट मला बोलत होती की सगळं छान असं त्यांनी मॅचिंग केलं होतं. तर मी म्हटलं, हे कसं आपल्याकडे पद्धत आहे तर घालावं तर लागतंच. तर खूप छान दिसत होती, खूप छान मेकअप केला होता तिचा. तर बघा, मी आणि माझ्या काकीने तिला साहित्य वगैरे दिलं माझ्या होणाऱ्या वहिनीला आणि आम्ही तिथून निघून आलो. आणि इथून पुढे तुम्ही बघू शकता साखरपुड्याचा विधी, की कसं काय साखरपुडा झाला, कसं काय ते. आणि माझी पण साडी तुम्हाला कशी वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता, माझी होणारी वहिनी छान अशी तयार होऊन आले आणि ते साखरपुड्याचा विधी चालू आहे. आणि आपल्याकडे कशी पद्धत आहे तर तुम्हाला माहितीच आहे की साखरपुड्याच्या दिवशी नवरदेवाच्या तिकडच्या 5 लेडीज आणि नवरीकडच्या 5 लेडीज, म्हणजे त्यांच्या गावातल्या अशा 5-5 लेडीज नवरी मुलीची ओटी भरतात, कुंकू वगैरे लावतात. तर हा विधी इथे चालू होता, तुम्ही बघू शकता. तर इथे माझी पिल्लू बघा, तिने पण छान असा घागरा घातला होता. ती तुमच्या सगळ्यांना हाय करते. कशी वाटते माझी पिल्लू? तुम्हाला सांगते, माझ्यापेक्षा तर पिल्लूच जास्त एक्सायटेड होती मामाचा साखरपुडा आहे म्हणून. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, कुंकवाचा जो कार्यक्रम होता ना, तो 5-5 लेडीजनीच लावायचा होता, थोड्या लोकांनीच. तर सगळ्या लेडीजने कुंकू लावलं त्या दोघांना आणि खूप उशीर झाला. मग रिंग सेरेमनी होती, त्याला खूप उशीर झाला, म्हणजे रिंग घालायला वगैरे. आणि मग तोपर्यंत जी काही पाहुणी वगैरे आलेली ती सगळी जेवायला बसलेत. त्यांनीसुद्धा मॅनेजमेंट खूप चांगलं केलेलं अमृताच्या, म्हणजे माझी जी वहिनी आहे तिच्या पप्पांनी, म्हणजे स्टेज वगैरे, त्याच्यानंतर डेकोरेशन पण त्यांनी पण खूप सुंदर केलं होतं. तर ह्यांचं फायनली रिंग वगैरे घालून झालं. त्यानंतर होता केक कटिंग. तर मी आणि अमृताची जी बहीण होती, तर आम्ही थोडंसं सजावट केलं फुलांनी
का तर थोडासा लुक येण्यासाठी फोटोसाठी. आणि ह्यांचं चाललेलं फोटोशूट. तर खूप उशीर झालेला आणि केक पण मेल्ट होत चाललेला वगैरे घालून झाली आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांनी केक कट केला. आमच्या बंधुरायाने काय केलं, केक मेल्ट होत चाललेला, तर केक कट केल्यानंतर ना हाताने चारायचा, तर सुरीनेच भरवला तिला. सगळीजण आम्ही त्याला चिडवत होतो. तर छान केक कट वगैरे केला त्यांनी दोघांनी, छान फोटो वगैरे काढले. तर तुम्हाला ह्या दोघांची जोडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे नाना बोलले की दीदी चला आपण फोटो काढूया. तर त्यांना वाटलं मी फोटोच काढते, पण मी व्हिडिओ काढत होते. तर ते फोटोसाठीच उभे राहिलेले. आणि इकडे ह्या दोघांचं छान असं प्रपोज वगैरे करायचं, फोटोशूट वगैरे, रील्स वगैरे त्यांचे चालू होत्या. तर ह्यांचं पण मी थोडं शूट करून घेतलं. तर खूप छान दिसत होते दोघं पण, खूप मस्त. सगळ्या लोकांनी फोटोज वगैरे काढले, सगळं एकदम छान झालं. आणि झालं असं की माझ्या शेवटच्या वेळेला फोन स्विच ऑफ झाला, तर अजून काही व्हिडिओ शूट करता आला नाही. हा व्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.